नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपला करिश्माज मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण करणार आहोत बोंबलाची म्हणजे बोंबील जी असते ती बोंबीलची सुकी भाजी करणार आहोत। एकदम अशी रसरशीत आणि चटपटीत सर्वांना आवडणारी अशी बोंबील भाजी आज आपण करणार आहोत। तर बघा यासाठी मी काय घेतले आहे बघा, 4 बोंबील घेतलेले आहेत, व्यवस्थित बोंबील कट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर बघा 4 कांदे घेतलेले आहेत छोट्या आकाराचे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ, मसाला आणि कोथिंबीर आणि थोडंसं तेल, या सर्व साहित्यातूनच आपण हे बोंबलाची भाजी बनवणार आहे। तर बघा सर्वात प्रथम जे आपले बोंबील आहेत ते बोंबील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर बघा बोंबील छान तडतडू लागेपर्यंत म्हणजे मीडियम लाल होईपर्यंत छान असं त्याला गरम करून घ्यायचं आहे। बोंबील भाजल्यानंतर म्हणजे भाजून घ्यायचं आहे, भाजल्यानंतर त्याला एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं। पुन्हा तीच कढई ठेवायची आहे, त्याच कढईमध्ये कांदा व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजताना एक टिप लक्षात ठेवा, मीठ आपल्या चवीनुसार मीठ हे कांदा भाजताना त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे, व्यवस्थित लालसर होईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये जो चिरलेला टोमॅटो आहे तो चांगला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर लगेच याच्यामध्ये बोंबीलचे जे तुकडे आपण जे गरम करून पाण्यामध्ये टाकले होते ते सर्व व्यवस्थित याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे। अजून झालं की लगेच याच्यामध्ये लाल तिखट जे आपला मसाला आहे तो मसाला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे याला हलवून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडं पॅनमध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे, गरम पाणी जास्त करून भाजीला वापरायचं, कारण की भाजीची चव आणि रंग दोन्ही एकसारखं येण्यासाठी नेहमीच आपल्या भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर करायचा। थोडंसं इथं मी गरम पाणी टाकून घेतलं आहे, कारण की बोंबील थोडंसं कडक असते, त्याला शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे हलकंसं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि चिरलेली कोथिंबीर घालून एक वाफ येईपर्यंत शिजवून 5 ते 7 मिनिट शिजल्यानंतर बघा कशा पद्धतीने बोंबीलच्या भाजीला या म्हणजे एक प्रकार चटणी केलेली आहे, पण थोडंसं पाणी घातलं आहे बोंबील चांगल्या प्रकारे शिजावं म्हणून। कसला फ्लेवर जबरदस्त आलेला आहे पहा आणि वास अगदी असा घमघमीत सुटायला लागलेला आहे। तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही हा रस्सा खाऊ शकताय। खूप महत्त्वपूर्ण रेसिपी आहे ही, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा। अशाच नवनवीन आणि घरगुती पद्धतीने रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या करिश्माज मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।